नमस्कार, आज मी तुम्हाला दाखवणार आहे नारळ कसा फोडावा। एक नारळ घ्या, तो अशा प्रकारे ओला करून घ्या। ओला करून त्याची सर्व किशी काढा। हाताच्या साहाय्याने जमल्यास हाताने काढा, हाताने जमत नसल्यास तुम्ही सुरीच्या साहाय्याने त्याची किशी संपूर्ण काढू शकता। ही किशी काढून झाल्यानंतर नारळाभोवती 4 ते 5 ज्या शिरा असतात त्या शिरांवरती तुम्हाला काय करायचं आहे की एखादी कोयती घ्यायची आहे। कोयती तुमच्या घरात नसेल तर हे बघा, ह्या प्रकारे ह्या शिरा असतात। आता ह्याच्यावरती तुम्हाला कोयती घ्यायची आहे। माझ्याकडे कोयती आहे, मी त्याचाच वापर करणार आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादा हातोडा, दगड ह्याचाही तुम्ही वापर करून हा नारळ इझिली फोडू शकता। आता मी बऱ्याचदा काय केलेलं आहे, पाहिलं आहे की बऱ्याच बायकांना त्यांना नारळ ही फोडता येत नाही, पण ही एकदम इझी गोष्ट आहे। त्याच्यासाठी तुम्हाला कोणाचीही वाट बघायची गरज नाही, तुम्ही स्वतःहून तो नारळ फोडू शकता। आता बघा, ह्या शिरेवरती तुम्हाला ती जड वस्तू कोयती मी अशा प्रकारे मारत मारत जाणार आहे आणि काही फटक्यातच तुमचा नारळ छानपैकी हा फुटला जातो। जवळच तुमच्या एखादी वाटी या पेला असेल तर तुम्ही तो ठेवा, कारण की त्याच्यातून निघणारं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये साठवू शकता। आता बघा की तुम्हाला ह्या काही फटक्यातच हा नारळ मध्यभागी छानपैकी फुटला जातो आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा नारळ फुटलेला आहे आणि मस्तपैकी हा मधोमध फुटलेला आहे नारळ। तर तुम्हाला आता नारळ फोडण्यासाठी कोणाची वाट बघायची गरज नाही, तुम्ही इझिली हा नारळ अशा प्रकारे स्वतःहून फोडू शकता। आवडल्यास नक्की शेअर करा। धन्यवाद।